तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे 27 ते 28 जूनच्या मध्यरात्री मुसळधार पावसाच्या सरी आणि वीज पुरवठा खंडित झाल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मुख्य रस्त्यावरील 2 सराफा दुकानांना लक्ष्य करत मोठी चोरी केली। या घटनेत सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा अंदाजे 11 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे। विशेष म्हणजे जानेफळ पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार अजिनाथ मोरे यांच्या बदलीनंतर निरोप समारंभाची लगबग सुरू असताना ही चोरी झाली। तर नवनियुक्त ठाणेदार शरद माडी यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी चोरट्यांनी चोरी करत जणू पोलिसांना आव्हान दिले आहे। मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी दीपक अग्रोया यांच्या साईराम ज्वेलर्स दुकानाचे शटरचे कडीकोंडे तोडून दुकानात प्रवेश केला। यावेळी चोरट्यांनी सुमारे 2 किलो 500 ग्रॅम चांदीच्या पायल्या, 800 ग्रॅम चांदीचे दागिने, 7 ग्रॅम सोन्याची डबी, 500 मिली वजनाची बाळीची जोडी आणि 4800 रुपये रोख असा अंदाजे 7 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला। त्यानंतर चोरट्यांनी वैभव हिम्मतराव आवले यांच्या माऊली ज्वेलर्स दुकानाचेही शटर फोडून अंदाजे 4 लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले। चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून सीसीटीव्हीचे बॉक्सही चोरून नेले, त्यामुळे तपासात अडथळा निर्माण झाला आहे। या घटनेमुळे जानेफळ शहरासह परिसरात व्यापाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली LCBची 2 पथके आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलाय। अद्याप या प्रकरणी जानेफळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळालेली नाहीये। दरम्यान यापूर्वीही पावसाळ्याच्या काळात जानेफळ परिसरात चोरीच्या घटना घडल्या असून त्यांचा तपास अद्याप पूर्ण न झाल्याने चोरट्यांचे मनोबल वाढल्याची चर्चा नागरिकांमध्ये होताना दिसत आहे। आता नवनियुक्त ठाणेदार शरद माळी यांच्या समोर या चोरीचा छडा लावून आरोपींना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे। MCN न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा, जानेफळ।